हे आहेत रातांबे की जे कोकण भाग किंवा महाबळेश्वर ह्या साईडला याचं उत्पन्न होत असतं। हे आम्हाला आमच्या शेजारी राहणाऱ्या कारंडेताई आहेत, तर त्यांचं गाव तिकडं महाबळेश्वरच्या साईडला आहे। त्यांनी तिथून आणलेले होते आणि ते दिलेत। आता ह्याचं आपण छान कोकम बनवणार आहोत। रातांब्यांचा पासूनच जे जेवणाची रुची वाढवण्यासाठी किंवा पित्त कमी करण्यासाठी जे कोकम बनवतात, हे कोकम यापासूनच बनवलं जातं। ह्यालाच कोकमाची फळं असं सुद्धा म्हटलं जातं। हे बघा, हे असे काही कठीण आहेत पण ते निघतात। ह्या बिया बाजूला काढायच्या आणि ह्या ज्या साली आहेत त्या अशा सुकत घालायच्यात। नंतर अशा पद्धतीने मी आता हे सगळे कोकम सोलून घेणार आहे। हे रातांबे जे आहेत ते खूप कडक आहेत। हे त्यांनी झाडावरून झेलणीच्या सहाय्याने काढलेले आहेत बघा, त्याच्यामुळे हे खूप छान आहेत। असे मऊ झालेले नाही आहेत, पिकलेले आहेत छानपैकी। आता ह्या ज्या बिया आपण ह्याच्यामध्ये काढतोय, ह्या मी नंतर काय करणार आहे, एका चाळणीत ठेवणार आहे आणि ह्या ज्या बियांचं पाणी निघतं त्या पाण्यामध्ये पुन्हा ह्या ज्या साली एक दिवस सुकवून त्या पुन्हा पाण्यामध्ये त्या भिजत घालणार आहे। आता ही ताटं आपण हे 2 ते 3 ताटामध्ये ठेवूयात आणि ही ताटं आपण टेरेसवरती नेऊन उन्हामध्ये ठेवूयात आणि ह्याला थोडंसं मीठ लावून ह्याचं पाणी अजून निघण्यासाठी ते असंच ठेवून देणार आहोत। या कोकमांच्या फळांपासून कोकम बनवण्यापर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर लवकरच येईल, तो तुम्हाला पाहायला मिळेलच। त्यासाठी तुम्ही अश्विनीज व्लॉग या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडत आहेत की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।